नमस्कार. हा नमस्कार. हा नमस्कार. आपलं माझा नाव? नमस्कार आपल्याला. बर, आपलं नाव? माझं नाव श्रीधर रामचंद्र भस्कर. बर, आपला जन्म कुठे झाला? अस्मादिकाचा जन्म 30 जानेवारी 1926 इंदोरला झाला. माझा जन्म इंदोर. बरं, शिक्षण? शिक्षण फक्त मॅट्रिक पर्यंत शिक्षण झालं. अच्छा. बरं, शिक्षणानंतर काय केलं? तर त्यानंतर काय झालं की म्हणजे शिक्षणाबद्दल सांगतो थोडं. मी शिक्षण करत असताना मी 9वीमध्ये फेल झालो. आणि 9वीमध्ये फेल झाल्यामुळे काय झालं की आजोबांनी माझी शाळा बंद करवली. म्हणे आता काही शिकायची जरूर नाही. आजोबांचं नाव? आजोबांचं माधवराव भस्कर. अच्छा. माधवराव भस्कर आमचे आजोबा. अच्छा. ते म्हणाले आता काही शिकायची जरूर नाही तुला आता प्रेसच चालवायचं शिकून काय करतो. पण ते माझ्या 9वीमध्ये माझ्या शाळेतनं त्यांनी बंद करून दिली. आणि मग आजी म्हणाली, आमची आजी आमच्या आजोबांना म्हणाली, हे कसं म्हणे मॅट्रिक तर झालाच पाहिजे कोणत्या हाती. काही नाही म्हणे तुम्ही याला शाळेत पाठवा, प्रेसचं काम नंतर करेल. हा मग 1 वर्षाला 9वीत आलो. आता 10वी मला मॅट्रिक करायचं होतं. 9वी नापास झालो. मग 1 वर्ष प्रेसमध्ये केलं, 2 वर्ष. आणि मग प्रायव्हेट 2 वर्षानंतर प्रायव्हेट अभ्यास केला. आणखी प्रायव्हेट अभ्यास करून मी 2nd डिव्हिजनमध्ये मॅट्रिक पास झालो. आणि नंतर आमचे आजोबा म्हणाले, आता मी तुला इंग्लंडला पाठवतो. हा इंग्लंडला पाठवतो. म्हणजे मला ॲडमिशन मिळून गेली होती. पत्रव्यवहार केला होता, माझ्याकडे पत्ता होता. आणि ॲडमिशन मला 6 महिन्याकरता इंग्लंडमध्ये लंडनला ॲडमिशन मिळून गेली होती. मग आमच्याकडे पासपोर्ट वगैरे सगळं मिळाला होता. आणि सगळं तयारी झाली होती. पण गव्हर्नमेंटनी का सांगितलं की आमच्याकडे फॉरेन एक्सचेंज नाही आहे. 6 महिन्याचं ट्रेनिंग होत होतं. तर 6 महिन्यात मग आमच्या आजोबा म्हणाले, आणि तो तर नाही दादा मिळाला आता काय करणार. म्हणून तू बडोद्याला याच्यामध्ये जा. बडोद्याला शिक्षण घे. बडोदा फाईन आर्ट कॉलेज? बडोदा कॉलेज कोणतं? हा ते बडोद्यात नाही केलं. मग आमचे तेवढ्यात मुंबईचे आजोबा त्यांचे चुलत भाऊ आले होते. तर ते काय म्हणाले, तुम्ही माझ्याकडे पाठवा मुंबईला. हा इथे ते प्रेसचं काम शिकून घेईल. काही इंग्लंडमध्ये जायची जरूर नाही, मुंबईला सर्व आहे. मग मॅट्रिक पास होऊन गेलो होतो. नंतर मग कॉलेजमध्ये जायचा प्रश्न. आता आजोबा म्हणाले, कॉलेजमध्ये जे आहे तर मोठा भाऊ तुझा राहील कॉलेजमध्ये आणि तुला आता प्रेसमध्ये सांभाळायचं आहे. बरं, आता मला सांगा, मोहल्ला कोणता होता तुमचा? जन्मस्थान मोहल्ला कोणता होता? मोहल्ला आम्ही पहिल्यांदा आमचा जन्म खजुरी बाजारात झाला. खजुरी बाजारात घरचं घर होतं. लग्न म्हणजे खजुरी बाजारात जन्म नंदलालपुरातला. पण मग ते काय योगाला किती करता गेलं. मग इकडे नंदलालपुरात केव्हा आला? नंदलालपुरात केव्हा आला? 1932 मध्ये नंदलालपुरात आलो. आणखी ढाळ्यांच्या घरात मोजांगेट मार्केट, आमच्या मार्केटचा पण ढाळ्यांच्या घरात 2 वर्ष राहिलो. तेव्हा मी 6 वर्षाचा होतो. आणि मग 6 वर्ष. मला सांगा, लक्ष्मीविलास प्रिंटिंग प्रेस केव्हा सुरू झालं? मग आता हे असं तू प्रश्न विचार. लक्ष्मीविलास प्रिंटिंग प्रेस 1900 सालात सुरू झाला. आणि 100 वर्षाच्या वर चालला. आता बोल पुढे. मला हे सांगा, तुमचं तिथे काय रोल होता? तुमची भूमिका काय होती प्रेसमध्ये? तुम्ही काय करायचा? मग सांगतो ना. प्रेसमध्ये मी आता मुंबईला 2 वर्ष 2-4 प्रेसमध्ये सर्व्हिस केली. 25 रुपये 30 रुपये जे घेतले. आणि शिकवलं कोणीच नाही. फक्त डोळ्यांनी पाहिलं. आणि मी इंदोरला येऊन गेलो 2 वर्षांनी.
आणखीन मग आता मुंबईचा मनुष्य 300 रुपये पगार होते आणि बाकी 15-20 माणसांना कोणाला 15 रुपये कोणाला 20 रुपये. तर मी माझ्या हातात काम घेतलं म्हणजे मी टेक्निकल शिकलो. माझं ऑफिसचं काम असतं नाही. तर 300 रुपयाचा मुंबईचा प्रेस सांभाळणारा होता. त्यांनी काय केलं की त्यांनी पैसे तर घेतले ड्रॉइंग करायचे, पत्रावर ड्रॉइंग वगैरे काढलं. मी करायला आलो म्हणून त्यांना सहन नाही झालं. मग त्यांनी नायट्रिक ॲसिड घेऊन ते मिटवून टाकलं. आणि ते वयाने मोठे होते माझे. म्हटलं असं करा मेंदळे, तुम्ही आता पैसे घेतले, आम्ही तुम्हाला पगार दिला, काम तुम्ही केलं, मग आता नष्ट का केलं? आत्ताच्या आत्ता बाहेर निघा. मग बाहेर गेले घरी. मग संध्याकाळी आजोबांकडे आले आणि म्हणे मला म्हणे भाऊनी तर काढून दिलं. मग खरं म्हणे भाऊ काय झालं? तर म्हणे तुम्ही पैसे दिलेले 300 रुपये महिना आणि ड्रॉइंग काढलेलं होतं ते ॲसिड मारून बुजवून टाकलं. मग याची लायकी का आता राहायची? मग आजोबांना पटलं ते. हां म्हणे त्यांनी योग्यच केलं. आता उद्यापासून मला हे सांगा, तुम्ही या परिवारामध्ये किती लोक होते मस्करांच्या? आता एवढं पुरं तर सांगू दे. मस्करांना सांगा तुम्ही पण. हा मग ते त्यांनी ठीक केलं म्हणे नातवानी तुम्हाला काढायलाच पाहिजे, उद्यापासून येऊ नका. हा आता मला सांगा, तुमच्या परिवारात किती लोक होते? आमच्या परिवारात आम्ही पंजोबा, आजोबा, वडील, 2 काका. नाव पंजोबाचं नाव विष्णू, आजोबाचं नाव कृष्णा, आजोबाचं नाव माधवराव, वडिलांचं नाव रामचंद्र, काकांचं नाव दत्तात्रय आणि अनंतराव. सोन्या का म्हणायचे त्यांना? हा अनंतराव त्यांचं नाव. ठीक आहे. आणखी टोटल किती होते सदस्य? टोटल सदस्य किती होते परिवारात? त्यावेळेला त्या परिवारामध्ये 25च्या वर होते. आणि एकत्र कुटुंबात मजा येत्या राहायला. तो काही आनंदच आवाज नाही. आनंद संयुक्त परिवार होता तो. संयुक्त परिवार होता, मोठा परिवार होता. बरं मला एक सांगा, तुम्ही पंजोबांना पाहिलंय का तुम्ही? मी पंजोबांना पाहिला 6 वर्षाचा होतो. क्या बात आहे. आणि आता पंजोबा स्वतः झालोय. आणि माझा पंतू होता 7 महिन्याचा. मी पंजोबा गेले. बरं मला एक सांगा, तुमचं कलाक्षेत्रात कोणती आवड? कलाक्षेत्र आणि मुख्य म्हणजे आम्हाला ड्रॉइंगचं काम प्रेसमध्ये होतं, चित्रकला. तर मला आर्ट स्कूलमध्ये मी जॉईन केलं. 2 वर्ष आर्ट स्कूलमध्ये शिकलो. आणखीन मुंबईला जे स्कूल ऑफमध्ये परीक्षा दिली. आर्ट स्कूल इंदोरचं कोणचं? इंदोर फाईन आर्ट कॉलेज? इंदोरला ते म्युझिक कॉलेज होतं ना. म्युझिक आहे फाईन आर्ट कॉलेज. आणि त्यांचे ते देवळालीकरांचा शिष्य मी. अरे गजब. आणि एक आर्टिस्ट मला भेटला लंडन मला. काय म्हणे तू कोणाकडे शिकला? म्हणलं देवळालीकरांकडे. वाढाड म्हणे तू खूप भाग्यवान आहे. मला देवळालीकर खरोखर भाग्यवान आहे. अरे खूप मोठा भाग्यवान आहे तू. M.F. हुसेन, बेंद्रे, किती लोक होते त्यांच्या वेळेस होता तू. चित्र तर खूप चित्र. अरे बेंद्रे, हुसेन त्यांचे शिष्य होते. बेंद्रे होते पण ते मुंबईला होते. आपल्या इंदोर आपले जो तेच होते. बरं नंतर आणखीन कोणतं क्षेत्र आहे चित्रकलेशिवाय? चित्रकलेच्या शिवाय कोणतं क्षेत्र आहे? गायन? ते नंतर सांगतो तुला. आता हे तर झालं. पेंटिंग. आता मग हॉबी माझी हॉबी केली मी. काय झालं की म्हणजे ते मेंढे वायलिन वाजवायचे, नोकरी करायचे. तर त्यांच्याकडे मी जायचा तर मेंढरांकडे. मग माझ्या डोक्यात आले आणखी वायलिन. मग वायलिन आणि ते शिकायला. हा इथेच पाहू. इथेच पाहू ना. मग इकडे पाहिले. इतक्या वेळ बोलला नाही.
मग त्याच्या डोक्यात आले यार की आता आपण व्हायलिन शिकूया म्हणून मग मी व्हायलिन शिकायला लागलो. आणि त्यावेळेला इंग्लिश गाणी वगैरे शिकवणारा सोमय्या होता आणि तोच मला शिकवायला यायचा. त्याच्यामुळे आता सगळी सिनेमाची गाणी वाजवायला लागलो होतो. मग नंतर मग काय झालं की मग आता नंतर मी मुंबईला गेलो 2-4 वर्ष तिथे. मग तिथे आर्ट स्कूलमध्ये प्रायव्हेट पुन्हा अभ्यास चालू केला आर्ट स्कूलचा. संध्याकाळचा सकाळी प्रेसमध्ये नोकरी करायची आणि शिकायला मिळालंच नाही, कोणी दाखवायचं नाही. पहिले आता तर सगळे आपलं देतात लोकांना. तर ते मी पाहून सगळं शिकून गेलो आणि मी त्याचा फायदा मला मिळाला. आता पुढे बरं मला एक सांगा, आता तुमचं वय 100च्या जवळ झालं, 100 झालं जवळजवळ? नाही मग 100 नाही, आता 99 चालू आहे माझं वय. केव्हा होणार 100 सुरू? 100 पूर्ण नाही होणार, पण 30 जानेवारी 1925ला 100चा ठप्पा लागेल. म्हणजे येत्या जानेवारी पूर्ण होईल 26 मध्ये. व्हेरी गुड. ठीक आहे. जानेवारी म्हणजे जानेवारी. आता मला एक सांगा, तुमचं हे जे 100 वर्ष तुम्ही करताय पूर्ण, 99 झाले ना? अरे ते फार मोठं आहे. अरे 99 झाले ना वर्ष? 99 चालू आहे. ऐका 7 महिने झाले. त्याचं रहस्य काय इतके वर्ष व्यवस्थित राहिला? काय आता लहानपणची गोष्ट सांगतो तुला. मी 6 वर्षाचा होतो तेव्हा पोट असं होतं आणि हे बरगाड्या सगळ्या निघालेल्या होत्या बाहेर. आणखीन आमची आजी म्हणाली तुला आईचे दूध पचत नाही, गाईचे दूध पचत नाही. म्हणजे हरणचे डबे यायचे दुधाचे, ते दूध प्यायचे आणि त्याच्यावर वाढलो. आईचंही नाही गाईचंही नाही. मी हरणच्या दुधाला घट्ट दुधाला ते गरम करून प्यायचं आणि त्याच्यावर मी वाढलो. आणि शाळेत गेल्यानंतर मग डॉक्टर लोक यायचे तपासायचे. त्यांनी म्हणाले तुला तर डोळ्याचा चष्मा लागेल. म्हटलं नाही मी चष्मा नाही राहणार. मग सुरुवात काय केली की शाळेमध्ये ग्राउंड होतं. मग म्हटल्या आता मेहनत केल्या. माझ्या मनात आलं की आता रनिंग करा, खेळा कुदा. म्हणजे मग ते असं करता माझी तब्येत धीरे धीरे सुधार होत गेली. नियमित व्यायाम केला का? नियमित व्यायाम केला का? काय व्यायाम? नियमित व्यायाम नाही, हाच माझा व्यायाम. प्रेसचा काम आणि सकाळी लवकर उठणं. सकाळी 4:30-5ला आज मला जन्म गेला. याच्यावर कधी निघलो नाही. सूर्याचं नावच नाही. सूर्योदयाच्या आधीच 4:30-5ला तेच पाहिजे. मग नंतर मग व्यायाम म्हणजे काय, वॉकिंग, रनिंग. कबड्डी खेळला का? कबड्डी खो खो? कबड्डी खो खो वगैरे खेळला? कबड्डी हळूच्या अरे कबड्डी सांगतोही गंमत सांगतो. आता मी हायस्कूलमध्ये 9वीत होतो. तिथला खरा व्यायाम सुरू झाला मला. म्हणजे व्यायाममध्ये काय ते रिला रेस, मलखांब, म्हणजे हेही गोड होतं. त्याचं काय त्याला म्हणतात, सगळे व्यायामाचे उपकरण होते तिथे. व्यायाम करायला. मग तिथे खेळायला लागलो आणि लहानपणापासूनच आट्यापाट्या खेळलो मी. 7-8 वर्षापासून छत्री भागात जायचं. मला तुम्ही आता सांगा, तरुण पिढी करता संदेश काय आहे तुमचा? तरुण पिढी करता संदेश काय आहे? काय तरुण पिढी करता तरुण पिढी करता संदेश? तरुण पिढी करता माझा संदेश आहे. आता एक त्याची गंमत सांगतो तुला. मी काठी घेऊन रस्त्याने चाललो होतो. कॉलेजची मुलगी रस्त्याने येत होती आणि ती थांबली माझ्याकडे. बाबूजी आपका उम्र क्या है? मैंने कहा क्या करना है तू? मेरा उम्र जान के मैं कहूँगा वो करेगी क्या? हसायला लागली. मग म्हटलं तू म्हणे की तू बता किती आहे? म्हणे 70-75 होगी.
मैंने कहा मैं 90 हूँ, ये 10 परवाची गोष्ट. मग मी सांगितलं की तुला सकाळी उठना पड़ेगा, सूर्योदय के पहले नहाना पड़ेगा, व्यायाम करना पड़ेगा और बाहर का खाना पीना बंद करना पड़ेगा, घर का ही खाना पड़ेगा, असं मी दिलं. तर कसं कोण करतंय? हा माझं हे. आता बोला. धन्यवाद तुम्हाला, तुम्ही आम्हाला मुलाखत दिली आणि त्याच्याकरता धन्यवाद. आणखीन काय सांगू का? बस पटकन झालं ते आता. ओके वालीन आणखीन मग ते संगीताच्या वेळ लागला नंतर केलंय. आणि मग मी प्रेसमध्ये वर्स्ट मॅनेजर म्हणून काम केलं. तेव्हा लेटर प्रेसमध्ये काम केलं, लिथो प्रेसमध्ये काम केलं आणि ऑफसेट सुद्धा. तिन्ही याच्यात मी मास्टर होतो. आता बोल. बरं, आता घरात कोण कोण आहे हल्ली हल्ली घरात मुलगा, सून. नाव सुनेचं नाव अस्मिता, मुलाचं नाव माधव, मुलीचं नाव वैजयंती, दुसऱ्या मुलीचं नाव देवयानी. कुठे असतात हा, मुली? कुठे असतात? 2 नातू मला. मुली कुठे असतात? मुली दोन्ही बडोद्याला. हा, ठीक आहे. आणखीन नातू आहे गुजरातमध्ये, काय बोलतो? तो स्पोर्ट्स याच्यामध्ये. माझा खो खो खेळायचा, मी खो खो, त्यांनी खो खोच पकडलं आणि तो तिथं 2nd क्लास ऑफिसर झाला. आणि दुसरा नातू इथेच नोकरी करतो. चालेल. आता काय. धन्यवाद. हा.